हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला माहिती आहे DMERची भरती आलेली आहे आणि गव्हर्नमेंट फार्मासिस्ट एक्झाम येणारच आहेत आणि ड्रग इन्स्पेक्टर पण येणार आहेत. तर आपल्याला काही इम्पॉर्टंट टॉपिक्स जे या तिन्ही परीक्षेच्या अनुषंगाने करायचं आहे त्याचीच अँटीमलेरियल ड्रग्सवर खूप आपल्याला प्रश्न आलेले आहेत. तर आज आपण याच्या क्लासिफिकेशनवर काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघणार आहोत ज्याने आपले कन्सेप्ट क्लिअर होतील. तर व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघा. तर त्याच्यानंतर आपण बघूयात. पहिला आहे बघा, 15 क्वेश्चन्स आहेत आणि 3 PYQ आहे, म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत. दॅट इज पेपरमध्ये ॲज इट इज जसे आले होते तसे. तर फर्स्ट क्वेश्चन आहे आपला, विच ऑफ द फॉलोइंग इज 4-अमिनोक्विनोलिन अँटी मलेरियल ड्रग. तर आपल्याला माहिती आहे क्लासिफिकेशनमध्ये वेरियस टाईप्स ऑफ हे असतात की म्हणजे नाही का, खूप साऱ्या आपल्या एक क्लासेस असतात. तर त्यापैकी एक क्लास आहे 4-अमिनोक्विनोलिन. 4-अमिनोक्विनोलिन यातनी आपल्याला किती ड्रग्स आहेत? यातनी आपल्याला 3 ड्रग्स आहेत. याच्यातनी आता ऑप्शन बघू, ऑटोवाक्विन, पायरिमिथामाइन, क्लोरोक्विन, आर्टेमिथर. तर 4-अमिनोक्विनोलिन अँटी मलेरियल ड्रग यातला कोणता आहे? तर आपला ऑप्शन करेक्ट आहे, दॅट इज सी, क्लोरोक्विन. मग फक्त क्लोरोक्विनच ड्रग आहे का? नाही. तर यातनी पिप्राक्विन पण येते, पायप्राक्विन पण येते, स्पेलिंग बघून घ्यायचा, पायप्राक्विन पण येते आणि याच्यासोबत येते अमोडियाक्विन. सर्व ड्रगच्या नावाखाली काय लागतात? क्विन. आणि आता एक क्विन लागते म्हणजे सर्व 4-अमिनोक्विनोलिन अँटी मलेरियल आहेत का? तर तसं नाही. तर यातनी पण खूप अलग क्लासेस असते, जसं 8-अमिनोक्विनोलिन आणि क्विनोलिन मिथेनॉल, त्यातनी पण क्विन लागते. तर फक्त 4-अमिनोक्विनोलिन अँटी मलेरियलमध्ये आपल्याला 3 ड्रग लक्षात ठेवायचे, क्लोरोक्विन, पिप्राक्विन, अमोडियाक्विन. त्यानंतर आपण जाऊ दुसऱ्या क्वेश्चनकडे. तर बघा, ड्रग यूज फॉर रॅडिकल क्युअर म्हणजे टार्गेटिंग हिप्नोझॉइड्स, म्हणजे लिव्हर असते. तर हे बघा, लिव्हर असते. बाहेरून आपल्याला जेव्हा नाही का मॉस्किटो आपल्याला बाईट करते, म्हणजे मॉस्किटो आपल्याला चावते, तर त्याच्या अंदरून जे स्पोरोजॉइड्स कुठे जातात? लिव्हरमध्ये जातात. आणि लिव्हरमध्ये ते स्पोरोजॉइड्सचं काय होते? मेरोजॉइड्स. आणि मेरोजॉइड्स मग फर्दरली नाही का काय होते? मेरोजॉइड्स जर डिवाईड झाले तर ते हिप्नोजॉइड्स होते. तर हिप्नोजॉइड्स फक्त हे मेरोजॉइड्स टू हिप्नोजॉइड्स हे जे आहे याला एक्झोइरिथ्रोसायटिक स्टेज म्हणतात. आणि इथे मग मलेरिया एकदम शांत होऊन जातो आणि कधी अचानक एकदम वापस येतो, तर त्याला काय म्हणतात? सर, रिलॅप्स ऑफ मलेरिया. हे रिलॅप्स ऑफ मलेरिया याच्यावर फक्त आणि ही वाली स्टेप फक्त प्लाझ्मोडियम विवॅक्स आणि प्लाझ्मोडियम ओव्हरले या दोनच याच्यात बघायला मिळते. आणि याच्यासाठी रेडिकल क्युअरमध्ये फक्त ॲक्ट करणारे काहीच ड्रग आहेत. तर त्याच्यापैकी त्यांनी विचारलेले आहेत. तर सल्फाडॉक्झिन, प्रिमाक्विन, क्विनिन, मेफ्लोक्विन. तर करेक्ट आन्सर याचा आहे प्रिमाक्विन. हे एक खूप इम्पॉर्टंट ड्रग, म्हणजे एस्पेशली हे एक ड्रग आहे जे कशावर वर्क करते? या हिप्नोजॉइड्सला बनू नाही देत, हिप्नोजॉइड्सला ब्लॉक करते. म्हणून हा ड्रग कुठे यूज होते? रॅडिकल क्युअर ऑफ टार्गेटिंग हिप्नोजॉइड्स. त्याच्यानंतर क्वेश्चन 3 घेऊ आपण. विच ऑफ द फॉलोइंग ॲक्ट ॲज अ गॅमेटोसाइडल एजंट दॅट हेल्प इन प्रिव्हेंटिंग ट्रान्समिशन ऑफ मलेरिया. आता आपली एकदम लास्टची स्टेप जी असते त्यातनी काय असते की RBC रप्चर होते, तर तिथं गॅमेटोसाइड्स बनतात. गॅमेटोसाइड्समध्ये मेल आणि फिमेल आणि अशा गॅमेटोसाइड जे बनतात हे जातात कुठे? ब्लड थ्रू जातात मॉस्किटोमध्ये आणि तिथं ते डबल झायगॉट बनवतात आणि स्पोरोजॉइड्स बनवतात. अशी ही चेन चाललेली असते. तर इथे काय म्हणते? गॅमेटोसाइडल म्हणजे या गॅमेटला किल करणारे काऊन? कारण की जर आपण याला किल केलं तर हे समोरची स्टेप होणार नाही आणि इथंच आपण मलेरियाचं ट्रान्समिशन रोखू शकतो, म्हणजे प्रिव्हेंट ट्रान्समिशन. आता प्रिव्हेंट ट्रान्समिशन करायचं आहे तर ऑप्शन ए प्रोगॉनिल, ऑप्शन बी क्लोरोक्विन, ऑप्शन सी प्रिमाक्विन, ऑप्शन डी लुमेफेंट्राइल. तर याचा करेक्ट आन्सर काय राहणार आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, प्रिमाक्विनच हा ड्रग आहे जो याच्यावर ॲक्ट करतो. मग प्रिमाक्विनच आहे का? तर तसं नाही. प्रिमाक्विनसोबत आपण प्रोगॉनिल हा एक ड्रग आहे, हा पण त्याच्यावर ॲक्ट करतो. ठीक आहे. त्यानंतर आपण जाऊ 4थ्या क्वेश्चनवर. आयडेंटिफाय द कॉम्बिनेशन यूज फॉर कॅज्युअल प्रोफायलॅक्सिस ऑफ मलेरिया.
तर कॅज्युअल प्रोफायलॅक्सिस ऑफ मलेरिया, तर ऑप्शन ए सल्फामिथॉक्झोल, ट्रायमिथोप्रिन, आर्टिमेथर, लुमेफेंट्राइन, ॲटोअक्विन प्लस प्रोगॉनिल, क्युनिन प्लस डॉक्झोसायक्लिन. तर याचा करेक्ट आन्सर आहे ॲटोअक्विन प्लस प्रोगॉनिल. एक कॅज्युअल प्रोफायलॅक्सिस म्हणजे हे पण नाही का लिव्हरमध्ये जे हिप्नोटाईज हे होतात ना, तिथं कॅज्युअली वर्क करते. एवढं जास्त इफेक्टिव्ह नाही आहे, बट कॅज्युअली थोडंसं इफेक्ट शो करते. क्वेश्चन 5, विच इज बायग्युनाइड अँटी मलेरियल ड्रग. बायग्युनाइड अँटी मलेरियल ड्रग हे एक क्लासिफिकेशनमध्ये क्लास आहे, बायग्युनाइड अँटी मलेरियल ड्रग. तर त्यातनी ऑप्शन ए प्रोगॉनिल, ऑप्शन बी सल्फाडॉक्झिन, ऑप्शन सी पिप्राक्विन, ऑप्शन डी डॉक्झोसायक्लिन. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए प्रोगॉनिल. हे काय आहे, बायग्युनाइड अँटी मलेरियल ड्रग. डॉक्झोसायक्लिन अँटीबायोटिक आहे. पिप्राक्विन मी सांगितलं होतं तुम्हाला 4 अमिनो क्युनोलिन आहे. आणि सल्फाडॉक्झिन हे सल्फोनामाइड्समध्ये येतात. ठीक आहे. द ड्रग मेफ्लोक्विन बिलॉंग्स टू विच क्लास. आता मेफ्लोक्विन हे ड्रग कोणत्या क्लासला बिलॉंग करते. ऑप्शन ए क्युनोलिन मिथेनॉल, ऑप्शन बी अमिनो अल्कोहोल, ऑप्शन सी अमिनो क्युनोलिन, ऑप्शन डी डाय अमिनो पायरिमिडिन. तर ऑप्शन मेफ्लोक्विनचं जे आहे ते आहे क्युनोलिन मिथेनॉल. आता पहा याच्या साईडला पण क्विलिन आला, म्हणजे ही ते आपण जे शिकलो होतो क्लोरोक्विन, पिप्राक्विन आणि अमोडियाक्विन, ते झालं 4 अमिनो क्युनोलिन. त्याच्यानंतर एक अजून स्टेप असते, दॅट इज 8 अमिनो क्युनोलिन. 8 अमिनो क्युनोलिनमध्ये कोणकोणते ड्रग येतात, ते त्यात येतात 8 अमिनो क्युनोलिन. 8 अमिनो क्युनोलिनमध्ये येते प्रिमाक्विन आणि ट्रॅफेनॉक्विन. आणि एक नवीन मग तिसऱ्या नंबरची जी क्लास आहे दॅट इज क्युनोलिन मिथेनॉल, त्याच्यात येते मेफ्लोक्विन. त्याच्यानंतर विच अँटीमलेरियल इज डिराइव्ड फ्रॉम आर्टेमिसिन. आर्टेमिसिनपासून कोणती हे डिराइव्ड झाली. ऑप्शन ए हायलोफेंट्राइन, ऑप्शन बी डायहायड्रो आर्टेमिनिसिन, लुमेफेंट्राइन अँड सल्फाडॉक्झिन. आता नावातच आपल्याला दिसते की आर्टेमिनिसिन डेरिव्हेटिव्ह आर्टेमिनिसिन, तर बी ऑप्शन करेक्ट आहे. विच ड्रग कॉम्बिनेशन इज यूज इन ट्रीटमेंट ऑफ क्लोरोक्विन रेजिस्टंट. आता काय असते, मलेरिया झालेला आहे, आपण त्याला ड्रग देऊ ते काय झालं आहे, त्या क्लोरोक्विनचं रेजिस्टंट झालेलं आहे. प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरम हे खूप मॅलिग्नंट म्हणजे खूप खतरनाक मलेरिया आहे, डेंजरस मलेरिया प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरमच असते, हे क्लोरोक्विन रेजिस्टंट आहे. तर याच्यासाठी आपल्याला कोणता म्हणजे ड्रग कॉम्बिनेशन दिले जाते. प्रिमाक्विन, आर्टेमिथर, लुमेफेंट्राइन, प्रोगॉनिल, टेट्रासायक्लिन, क्लोरोक्विन आणि क्युनिन. तर याचा करेक्ट आन्सर तुम्ही शोधा, हे तुमच्यासाठी होमवर्क म्हणून आहे. आणि याला कमेंट पण करा, आणि मी त्याच्यातनी कमेंटमध्ये तुम्हाला प्रॉपर एक्सप्लेनेशनसोबत उत्तर सांगेन. त्याच्यानंतर क्वेश्चन 9, विच ऑफ द फॉलोइंग ड्रग इज टिश्यू शिझॉन्टोसाइट्स. टिश्यू शिझॉन्टोसाइट्स म्हणजे टिश्यू शिझॉन्टोसाइट म्हणजे टिश्यू शिझॉन प्री-इरिथ्रोसायटिक स्टेज. म्हणजे याच्यातनी काय होते की जेव्हा आपल्या बॉडीमध्ये शिझॉन्स येतात, दॅट इज पोरोझोइड्स टू मेरोझोइड्स, ते कन्वर्ट होतात, तर त्याच्यावर ॲक्ट करतो. याच्यावर स्पोरोझोइड्स टू मेरोझोइड्सवर ॲक्ट करते, त्याला टिश्यू शिझॉन्टोसाइट म्हणतात. आणि याच्यावर ॲक्ट करणारा ड्रग आहे प्रिमाक्विन. खूप इम्पॉर्टंट ड्रग आहे, तर एक ॲक्ट करते टिश्यू शिझॉन्टोसाइट. त्याच्यानंतर विच क्लास डज पायरिमेथामाइन बिलॉंग टू. पायरिमेथामाइन अमिनो अल्कोहोल्स नाही, सल्फोनामाइड्स नाही, सिस्क्युटर्पिन्स नाही, तर डायअमिनो पायरिमिडिन्स. विच अँटीमलेरियल ॲक्ट्स ऑन प्री-इरिथ्रोसायटिक स्टेज ऑफ मलेरिया. प्री-इरिथ्रोसायटिक स्टेज क्लोरोक्विन, क्युनिन, ॲटोअक्विन, आर्टेमिथर. तर याचा ऑप्शन आहे सी, ॲटोअक्विन.
Lumefantrine is classified under lumefantrine is classified under amino alcohol. त्यानंतर आहे lumefantrine is classified under amino alcohol, sesquiterpene, lactones, naphthoquinones, artemisinin derivative. तर lumefantrine आपल्याला माहिती आहे. lumefantrine काय आहे? अमिनो अल्कोहोल. सेस्क्यूटर्पिन कोण असते? आर्टेमिसिन डेरिव्हेटिव्स. नॅप्थोक्युनोन्स कोण असते? ॲटोक्यून. आणि आर्टेमिसिन डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे. आर्टेमिसिन डेरिव्हेटिव्ह सेस्क्यूटर्पिन्स असतात. आता आपण घेऊन आलेलो प्रिव्हियस इयर क्वेश्चन, जे की ॲज इट इज आपल्याला परीक्षामध्ये विचारले गेले होते आणि परीक्षामध्ये विचारल्या गेल्यानंतर आपल्याला बघायचं आहे त्याचा कॉन्सेप्ट. आता 24 वर्षाचा एक ओल्ड ट्रॅव्हलर आहे आणि त्याला आपण नाही का म्हणजे डॉक्टरला एक प्रिस्क्राईब करायचा होता ड्रग, कारण की तो चालला होता क्लोरोक्विन रेजिस्टंट एरियामध्ये, जिथं की मलेरियाची साथ आहे आणि क्लोरोक्विन रेजिस्टंट आहे. तर तिथं आपण क्लोरोक्विन देऊ शकतो का? नाही. तर मग आपलं पहिलं ऑप्शन तर असंच गेलं. त्यानंतर आपण प्रोफायलॅक्सिस म्हणजे पहिलेच घेऊन घे. तिथं जर गेला तर तुझ्या म्हणजे बॉडीमध्ये ऑलरेडी अँटीबॉडीज तयार असतात, तर तिथं आपल्याला मलेरिया होऊच देत नाही. ते त्याला म्हणतात सर प्रोफायलॅक्सिस. तर प्रोफायलॅक्सिस मग विच मोस्ट लाईकली ड्रग इज यूज? तर ऑप्शन ए क्लोरोक्विन तर कटलं. त्याच्यानंतर डॉक्झीसायक्लिन, सल्फाडॉक्झिन, क्युनिन. तर ऑप्शन बी डॉक्झीसायक्लिन हे करेक्ट आहे. डॉक्झीसायक्लिन इज यूज ॲज अ प्रोफायलॅक्सिस. डॉक्झीसायक्लिन इज यूज ॲज अ प्रोफायलॅक्सिस. त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इफेक्टिव्ह इन ट्रीटिंग एक्झोएरिथ्रोसायटिक स्टेज? Which of the following is not effective in treating exoerythrocytic stages of malaria? Option A primaquine, option B atogine, option C artemether, option D progonine. एक्झोएरिथ्रोसायटिक स्टेज म्हणजे काय असते? तेच जे की लिव्हरमध्ये काय असते, मेरोझॉइड्स हिप्नोझॉइड्स बनतात ना, हे काय असते एक्झोएरिथ्रोसायटिक स्टेज. याच्यावर नाही का नॉट इफेक्टिव्ह म्हणते. कोणता नॉट इफेक्टिव्ह? तर प्रिमाक्विन तर यूज होते. त्याच्यानंतर ॲटोक्विन आपण कॅज्युअल प्रोफायलॅक्सिसमध्ये यूज होते आणि प्रोगॉनिल पण यूज होते, कारण की ऑटोक्विन प्लस प्रोगॉनिल. आर्टेमिथर हे ड्रग आहे ते काय आहे? नॉट इफेक्टिव्ह. वी स्टेटमेंट इज ट्रू? आता इथे दिलेलं आहे इट इज फास्ट ॲक्टिंग अँड यूज्ड अलोन फॉर रॅडिकल क्युअर. कशाची गोष्ट आहे? कोणत्या ड्रगच्या बद्दल बोलत आहोत आपण ते तर माहीत असलं पाहिजे. विच स्टेटमेंट इज ट्रू अबाउट क्विनिनबद्दल आपण बोलत आहोत. तर क्विनिन काय आहे? फास्ट ॲक्टिंग, यूज फॉर रॅडिकल क्युअर. फास्ट ॲक्टिंग आहे बट रॅडिकल क्युअरसाठी नाही, कारण की रॅडिकल क्युअर म्हणजे कोणचं असते? हिप्नोझॉइड जे असते ना ते बनण्याला रॅडिकल क्युअर म्हणतात. तिथे ॲक्ट होते का? नाही. गॅमेटोसायडल नाही, गॅमेटोसायडल ॲक्शन पण नाही देत. इट इज यूज फॉर कॉम्बिनेशन फॉर ब्लड सिडॉन्सोसायडल ॲक्शन. हां, हे येऊ शकते. कॉम्बिनेशनमध्ये यूज केल्या जाते माहिती आहे. आणि ब्लड सिडॉन्सोसायडल म्हणजे इरिथ्रोसायटिक स्टेज, म्हणजे इरिथ्रोपोएटिन जे असते दॅट इज आरबीसी आहे की नाही. आरबीसी रप्चर होते वगैरे. आरबीसी रप्चर होते, हिमोग्लोबिन होते, तिथं जे ॲक्ट होते म्हणजे आरबीसीमध्ये ब्लडचंच कंपोनंट आहे, द ब्लड सिडॉन्सोसाइड्स. आणि प्रोफायलॅक्सिसमध्ये नाही. तर अशा प्रकारे आपण 15 क्वेश्चन, खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन बघितले. याचा स्क्रीनशॉट घ्या. हे तुम्हाला जर वरचे क्वेश्चनचं ॲन्सर्स आहे तुम्ही क्रॉस चेक करू शकता. आणि अशाच व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. DMER भरतीचे अभ्यास करा. जय महाराष्ट्र.